खतरनाक साईज भेटले नको. तर मित्रांनो, आज आपण चाललोय मासे पकडायला, चढणीचे मासे पकडायला. बघा, आज आपल्यासोबत रोहितदा पण आहे आणि आम्ही दोघं जण इथे आणि आणखीन दोघं जण पुढे गेलेत. आता बघूया ते रस्त्याला चालताना भेटतील. बघा, परवापर्यंत पाणी नव्हतं आणि आता पाणी आलंय फायनली नदीला. आता हे बघा, भरपूर अजून जायचं आहे. आज नशीब आमच्याकडे गाडी पण आहे आणि आता ते पुढे चाललेत. आता 2 दिवस इकडे पाऊस सलग भरपूर पडला म्हणून आता बघूया. काय लोक गेली मासे पकडायला, तर बघूया. आपला पण प्लॅन होता पण काय वेळ नव्हता भेटत, तर मग आता वेळ भेटला आहे तर आपण आता चाललेलं आहे. तर आता काही जायला काय टाईम नाही लागणार, तर डायरेक्ट वरती गेलो भेटूया तुम्हाला. तर बघा, आपण आलो आहे फायनली. पाठीमागं तिकडे गाड्या लावलेल्या आहेत आणि आता परत इकडे चढायचं आहे. हा रस्ता आहे तिकडून, मग रस्ता कसा जाम लॉंग कट पडतो. ह्या कसा टप्पा आहे ना, मग चढायला काय वाटत नाही. आणि तेव्हा कशी माती पण भुसभुशीत होते, पण पाय सरकायचे भरपूर. आता काय बघा, आता एकदम प्रॉपर पाय ठरतात. चला, अजून भरपूर चढायचं आहे. परवा आपण आलेलो होतो तर पाणी काहीच नव्हतं, भरपूर कमी होतं. हे फक्त कालचा दिवस पाऊस पडला भरपूर. हे बघा पाणी कुठपर्यंत पोचलंय. हे बघा, असे बारके बारके ओढे चालू असतात पाण्याचे, एकदम ते धरणाला मिळतात. हे बघा, हे इकडे कुठं वरती जायचं नाही. बघा, मासे पकडणे झाले आपले. ते तिथे जाळं लावलेलं आहे आणि दोघं वरतून पाणी आणतात आणि ह्याच्यावर बघू शकता. ते बघा, मासे उड्या मारतात आणि इकडे पकडतात. पाणी डायरेक्ट जाऊन धरणाला मिळतं. इकडे पण आहे. हा बघा, आता मासे काढून. हा बघ, अगं मस्त. पहिल्या चढणीचा खेकडा पण भेटलाय. आता दाखवायला सांगू नको. मोठ्या साईजचा खेकडा भेटलाय. कसा मला नाही भाऊ पकडता. थांबा 1 मिनिट. भरपूर मासे आले वरती. जाऊया. आलं मजबूत रे. बघ, आई जवळ अर्धा किलो गावला इथंच. मस्त बघ, रांडचे बघ. पिशवी घे. आज आपल्यासोबत भरपूर जण आहेत आणि बघा मासे पण गावलेत. हे बघा, जवळजवळ अर्धा किलोचे गावलेत पहिल्या ह्याच्यात आणि अजून 2 जण आहेत. हा आपला उम्यादा आणि तो आपला तो नानादा. हा दाखव नानादा. हा आपला इटो दादा पण आहे. तिथं बघा, तो चाललाय आता पाक मारायला तिकडं. हा गेला आता तिथे, आता तो त्याच्यात पाक मारणार आहे. पाक तर मारला नाही, बघू आता काय भेटतं काय.
अरे खड्डा आहे की काय? काय नाही. मरत. पाणी पसरलंय ना, जिकडे तिकडे मासा झालाय. पण आहे रे गवत जाम. इकडे आलेला आहे. कुठं आहे? इथं नाही आहे, वर आहे सगळा माल. पण एवढं तर असेल. हा, वर जाऊ नको. हे डबकीत जाऊन दिसलो आहे. काय हलवताव? हा? हे बघा. तर मित्रांनो, आपले झाले मासे पकडून. हा बघा, हा आमचा विठूदा, ज्याची झाले वरती. हा बघा, याच्यात त्यांनी खेकडा सोडला आहे. आणि आता हे बघा, याच्या सगळे मासे पकडलेले दाखवत आहे. मध्ये कॅमेरा ऑन नाही केलेला, कारण पाऊस आला होता ना, फोन भिजला असता म्हणून. हे सगळे चढणीचे मासे आहेत. अजूनही कशी होती ना, चढणीचे मासे चढताना विठूला काही अजून एक पिशवी खोलतो. बघा मित्रांनो, खतरनाक साईज भेटले. साईज आहे. गोल्डफिश दाखव. गोल्डफिश, लाल फिश. फोटो फोटो काढा. फोटो काढ. हे करून टाकतो. एक अजून जाडा बघ मारला होता, गायब झाला. इथे असणार हे बघा, आपण ह्याला कोकणामध्ये पिसलांडी म्हणतो आणि जास्त करून ह्याला मळ येते मासे म्हणतात. बिग साईज मलो. या बिग साईज.
ही कडशाची पिल्ल आहे ही तर काय ही माझ्या बारकी हाताला पिस्लंडी. थोडक्यात चवणी सुकाट. आंघोळ नाही करणार हा? हे सगळी आपल्या मासे पकडून झाल्यानंतर सगळी बैठक असते. थोडक्यात आपण वाटा म्हणतो त्याला पण. हे बघा आता वाटा घालण्यास सुरुवात केलेली आहे.